नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये शिविरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। खूप दिवसाच्या विश्रांतीनंतर आज मी तुमच्या समोर आलेलो आहे। आता जवळजवळ 43 दिवस झाला आपण आपल्या चॅनलवर एकही व्हिडिओ टाकलेला नव्हता ड्यू टू सम पर्सनल हेल्थ इश्यू आणि मेनी मोर रिझन। दॅट्स वाय त्यामुळे काही व्हिडिओ आलेले नाही। आता या मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या न्यूज बुलेटिनवर काही न्यूज आलेल्या होत्या, याच्या संदर्भात सुद्धा आपण काही व्हिडिओ टाकलेले नव्हते। असो, त्या भूतकाळातल्या गोष्टी गेल्या, पण आता सध्या वर्तमान काळामध्ये आजच्या घडीला काही महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत आणि घडताना दिसत आहेत। त्याच संदर्भात आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। आता सर्वप्रथम महत्त्वाच्या घडामोडी कुठल्या आहेत? जी काही आगामी काळात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा आहे, त्यानंतर तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे थर्ड TAIT, आणि आपली जी काही राहिलेली उर्वरित शिक्षक भरती आहे याच्या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। सर्वप्रथम आपण शिक्षक पात्रता परीक्षा या संदर्भात बोलूत। आता जी काही शिक्षक पात्रता परीक्षा आहे ती होणार आहे, याची आपण वाट पाहत आहोत। आता ही होणार आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे। ही फेब्रुवारीपासून होणार होती, पण फेब्रुवारीला झाली नाही। त्यानंतर जूनमध्ये होणार होती, ती सुद्धा झाली नाही। मग जुलै ऑगस्टमध्ये आता होणार आहे। आता याच्या मागं खूप काही गोष्टी घडामोडी घडलेल्या आहेत, गोष्टी झालेल्या आहेत, त्यामुळे ही परीक्षा रखडत गेलेली आहे। आता मागे जो काही स्कॅम झालेला होता TETचा, त्याच्यामुळे ही त्यानंतर परीक्षा घेण्यात आली नाही आहे। पण फेब्रुवारीमध्ये घेण्यात येणार होती, पण तो IBPSचा काहीतरी घोळ झाला, ते परीक्षा घेण्यासाठी सक्षम नव्हते। लँग्वेजचा घोळ येत होता, त्यामुळे त्यांनी काही घ्यायला शक्य झाली नाही। मग आपली परीक्षा परिषद ही परीक्षा घेणार यांनी जाहीर केलं। मग ही परीक्षा ऑनलाईन घ्यायची का ऑफलाईन घ्यायची याचाही घोळ झाला। पण आता ही परीक्षा ऑफलाईन होणार आहे, सर्वांना माहीत आहे। आणि ही परीक्षा आपली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद घेणार आहे, हे सुद्धा माहिती झालं। पण आता ही परीक्षा कधी होणार आहे महत्त्वाचं आहे। ही परीक्षा आता ऑगस्ट-सप्टेंबर होणार आहे। जास्तीत जास्त शक्यता ही ऑगस्टच्या पूर्वी आपली शिक्षक पात्रता परीक्षा ही झालेली असेल आणि आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेचं नोटिफिकेशन हे ह्याच महिन्यामध्ये येणार आहे। आता हे नोटिफिकेशन जास्तीत जास्त 10 तारखेच्या नंतरच येईल। आता ह्या 1-2 दिवसामध्ये तर येणार नाही आहे, कारण उद्या मतमोजणी आहे आणि त्यानंतर बऱ्याचशा घडामोडी होतील। पण 10 जून नंतर आपला शिक्षक पात्रता परीक्षेचं नोटिफिकेशन येईल। आणि एक गोष्ट महत्त्वाची, आता मी तुम्हाला मागं बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की ज्यावेळी शिक्षक पात्रता परीक्षा होईल, शिक्षक पात्रता परीक्षा झाली त्यानंतर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणार म्हणजे होणार। आणि आता शिक्षक पात्रता परीक्षेचं नोटिफिकेशन ह्या महिन्यात येईल, ऑगस्टमध्ये परीक्षा होईल, जास्तीत जास्त सप्टेंबरमध्ये। आणि त्यानंतर आपल्या विधानसभेचे इलेक्शन आहेत। शिक्षक पात्रता परीक्षेचं परीक्षा झाली त्याच्यानंतर लागलीच थर्ड टेटचं नोटिफिकेशन येऊन जाईल आणि आपली तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही जास्तीत जास्त नोव्हेंबर ते डिसेंबर ह्या महिन्यामध्ये होऊन जाईल। आता हे का होईल? आता याच्या संदर्भात याचिका दाखल झालेली आहे आणि त्या याचिकेमध्ये मागणी केली होती की तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घ्या, आणि कोर्टाने सुद्धा तसं रोडमॅप सुद्धा द्यायला सांगितला होता शासनाला, आणि शासनानं दिलेला आहे। आणि जो काही वेळापत्रक आहे त्यानुसार होईल। पण आता सध्या जो काही आचारसंहिता लागली होती त्यामुळे आपली शिक्षक पात्रता परीक्षा ही झाली नाही। आणि आता शिक्षक पात्रता परीक्षा ही ऑगस्टमध्ये होईल, डॉट लिहून घ्या, ऑगस्ट, आणि जास्तीत जास्त सप्टेंबर, त्याच्या पुढं जाणार नाही। आणि होणार म्हणजे होणार, आणि याचं नोटिफिकेशन हे ह्याच महिन्यात येईल। जी काही पूर्वतयारी आहे ती जवळजवळ सर्व झालेली आहे आणि ह्या महिन्यामध्ये नोटिफिकेशन येऊन जाईल। आणि राहिला प्रश्न तिसरा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा, तर शिक्षक पात्रता परीक्षा झाल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल आणि ही परीक्षा कधी होईल? आता कसं आहे, मग येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आहे, त्याच्यामध्ये काही घडामोडी होतील, मग काही 19-20चा फरक होऊ शकतो। हे परीक्षा डिसेंबरमध्येही होईल किंवा जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत सुद्धा जाऊ शकेल। पण तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा होणार। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या तिसऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधून जागा किती भरल्या जाणार? तर ह्या 20,000च्या आसपास ह्या जागा भरल्या जाणार आहेत, कारण आपली शिक्षक भरती ही 50,000 जागांची होणार आहे। त्यातल्या
34,000 जागांची शिक्षक भरतीचा टप्पा चालू आहे. म्हणजे आता सध्याच्या काळामध्ये 30,000 शिक्षकांची भरती चालू आहे. त्यातल्या 11,000 जणांची यादी लागलेली आहे. मग उर्वरित जी काही राहिलेली आहे ती लवकरच लागेल. आणि पण त्यानंतर आपल्या तिसऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीला ह्या 20,000 जागा येतील. आता ह्या 20,000 जागा कुठल्या असतील तर त्यातल्या 10% पदकपातच्या जागा ह्या तिसऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीला येतील आणि त्यातल्या तर जास्तीत जास्त जागा ह्या संस्थेच्या असतील. आणि ज्या ठिकाणी काही रिक्त पात्र गैरहजर राहिलेले आहेत त्या सुद्धा जागा ह्या तिसऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीला येण्याची शक्यता आहे. आता आपण बोलू उर्वरित शिक्षक भरती संदर्भात. आता जी काही आपली उर्वरित शिक्षक भरती राहिलेली आहे याचं काय, याच्या जागा कधी भरल्या जातील, तर याच्यासाठी खूप काही मोठ्या गोष्टी आहेत की त्या अडकून बसलेल्या आहेत. याच्यामध्ये आचारसंहिता हा एक भाग होता. पण तत्पूर्वी जो काही 55-60चा मुद्दा होता हा सुद्धा मुद्दा खूप कारणीभूत आहे. आणि त्यानंतर विविध याचिका, याच्यामुळे आपले जे काही राऊंड लागायचे राहिले ते लागत नाही आहेत. ह्या सर्वच्या सर्व गोष्टी न्यायप्रविष्ट असल्यामुळे शासनाला आणि प्रशासनाला आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या घडत नाही आहेत. कारण ह्याच्यासाठी आपणच जबाबदार आहोत. वेगवेगळ्या याचिकेमध्ये आपण ह्याला गुंडाळून टाकलेलो आहोत. त्यामुळे लवकर राऊंड लागत नाही आहेत. पण हे राऊंड लागलीच 2 महिन्यामध्ये पूर्ण होतील. आता 2 राऊंड कुठले, रूपांतरित यादी म्हणजे कन्व्हर्टेड राऊंड. आता हा जो कन्व्हर्टेड राऊंड आहे याच्यामध्ये माजी सैनिक, मग ते भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त असे जे आहेत याचे जे उमेदवार भेटले नव्हते त्याच्या संदर्भात आहेत. मग याची यादी लागल्यानंतर मुलाखतीची यादी लागेल किंवा दोन्ही याद्या एकत्र लागतील. पण याच्या संदर्भात काही खुलासा केला नाहीये. याच्या संदर्भात अधिकृत माहिती आपल्याला न्यूज बुलेटिनवर समजून जाईल. पण सध्याच्या घडीला महत्त्वाची गोष्ट कुठली आहे की ह्या महिन्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षेचं नोटिफिकेशन येणार आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ही परीक्षा झालेली असेल आणि लागलीच तिसऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचं नोटिफिकेशन येणार आहे. आणि आपण इतके दिवस चॅनलवर काहीही व्हिडिओ टाकलेले नाही आहेत. पण आता शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे आणि उन्हाळासुद्धा संपलेला आहे, पावसाळा चालू झालेला आहे आणि मग उष्णता कमी झाल्यामुळे आता आपल्याला व्हिडिओ टाकायला काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. कारण हीट कमी झालेली असल्यामुळे आपण जास्तीत जास्त व्हिडिओ आता टाकू शकतो आपल्या चॅनलवर. असो, आपण लागलीच आता शिक्षक पात्रता परीक्षेच्या नोट्सची सिरीज चालू करणार आहोत. तत्पूर्वी आपण ज्या काही नोट्स तयार केलेल्या आहेत, ज्या की प्रिंटेड स्वरूपात आहेत, एकदम अद्ययावत नोट्स आहेत, त्या आपण लॉन्च करणार आहोत. ते लवकरच करू. असो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका अशाच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन, अशाच एका नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये.